महिलांसाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स. नंबर 1. मेथीची भाजी बनवताना चांगली धुवून लगेच करावी. जर जास्त वेळ पाण्यात ठेवली तर भाजी अधिक कडू होते. नंबर 2. चवदार उपमा बनवण्यासाठी रवा भाजताना थोडेसे जिरे घालून भाजावा. उपमा चविष्ट लागतो. नंबर 3. पनीर भाजी स्वादिष्ट आणि घट्ट व्हावी यासाठी मसाला वाटताना थोडेसे सफेद तीळ भिजवून घाला. भाजी आणखी चविष्ट होते. नंबर 4. सॅलड बनवण्यापूर्वी भाज्या आणि फळे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. भाज्या फळे कडक होतील व पाहिजे त्या आकारात कापता येतील. नंबर 5. किचनमध्ये घाणेरडा वास येऊ नये यासाठी किचनमधील लादी व टाईल्स मिठाच्या पाण्याने पुसून घ्या. नंबर 6. फ्रीजमध्ये ठेवूनही आले बरेचदा खराब होते. अशावेळी बाजारातून आणल्यावर ते स्वच्छ धुवून मग कडक उन्हात वाळवून घ्या. नंतर एअरटाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 7. भाज्या धुवून कापून फ्रीजमध्ये ठेवा. जेवण बनवताना वेळ वाचेल. नंबर 8. मसाले स्वतः बनवा आणि एअरटाईट डब्यात ठेवा. चव चांगली येईल आणि पैसेही वाचतील. नंबर 9. गॅस शेगडीवर ॲल्युमिनियम फॉईल लावा. साफसफाई करताना सोपं होईल. नंबर 10. भाजी शिजवताना त्यात चमचाभर तूप टाका. चव वाढेल आणि पोटालाही बरं वाटेल. नंबर 11. कढीपत्ता जास्त दिवस टिकावा म्हणून त्यात थोडं मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 12. लसूण सोलण्यासाठी डब्यात हलवा. सोलणं सोपं होईल. नंबर 13. चहा करताना पाण्यात आधी साखर टाका. मग चहाची पावडर. चहा चांगला रंग धरेल. नंबर 14. कांदा कापताना चाकू पाण्यात बुडवून वापरा. डोळे चुरचुरणार नाहीत. नंबर 15. पनीर जास्त दिवस टिकावं म्हणून त्याला मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 16. भात शिजवताना त्यात 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाका. भात पांढरा शुभ्र दिसेल. नंबर 17. बटाटे उघडवताना त्यात थोडं मीठ टाका. लवकर शिजतील. नंबर 18. भाजी कापताना चॉपिंग बोर्डाखाली ओलं कापड ठेवा. बोर्ड सरकणार नाही. नंबर 19. मसाले स्वतः बनवा आणि एअरटाईट डब्यात ठेवा. चव चांगली आणि पैसेही वाचतील. नंबर 20. जेवणाचं प्लॅनिंग आठवड्याभराचं आधीच करा. बाजारात जाताना सोपं जाईल. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. धन्यवाद.